पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलंय. मोदींचं हे आवाहन पहिल्या नजरेत थोडं विचित्र वाटू शकतं, कारण भारतासारख्या देशात सोन्याचा संबंध परंपरा, बचत आणि कौटुंबिक समारंभांशी घट्ट जोडलेला आहे. जर नागरिकांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल आणि त्याने देशाचे किती पैसे वाचतील, असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात. भारतीयांची वर्षभराची एकूण सोन्याची मागणी साधारणपणे 600 ते 800 टनांच्या दरम्यान आहे. 2025 मध्ये भारताची एकूण सोन्याची मागणी सुमारे 710.9 टन होती. 2026च्या पहिल्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी 151 टन होती, ज्यामध्ये गुंतवणुकीचा हिस्सा दागिन्यांपेक्षा अधिक होता. त्यामुळे एका वर्षासाठी सोन्याची खरेदी कमी केली किंवा पूर्णपणे थांबवली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम देशाच्या आयात खर्चावर दिसून येईल. सोन्याची आयात कमी झाल्यामुळे सरकारला परकीय चलनाची बचत करण्यास मदत होईल आणि याचा बँका आणि शेअर बाजाराला फायदा होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे देशातील पैसा परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकास कामांमध्ये अधिक वापरला जाऊ शकतो.